नमस्कार, निर्मळ शेतात मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या मेजवानीत मी बनवणार आहे गोड अळूवडी. आपण तर सर्वांनी तिखट अळूवडी तर खाल्लीच आहे, तर मी गुजरातीमध्ये बनवली जाणार गोड अळूवडी म्हणजेच पात्रा ही रेसिपी मी बनवणार आहे. मी मग गोड अळूवडी बनवायला सुरुवात करते. मी गोड अळूवडीसाठी बेसन घेतले, त्या मापाने 2.5 वाटी, पाव वाटी गूळ, 4 चमचे कोकम आगळ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि चवीसाठी मीठ. आता मी हे सगळं मिक्स करते आणि मी अळूची पानं त्याचे काढून चांगले साफ केले आणि त्याचा जे वरचा हे असतो देठाचा ते सुरीने असं कट करायचं, म्हणजे फोल्ड करताना व्यवस्थित अशी फोल्ड होतात, सुट्टी होत नाही. तर मी आता हे सर्व मिक्स करते. बेसन मध्ये पाव वाटी मीठ गूळ घालून घेते. ते मी बारीक असं किसून घेतलंय किसणीवर. त्यामध्ये थोडं पाणी घालते. गरम मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला, हळद आणि कोकम आगळ. छान असं मिक्स झाले. मी आता पानाला लावून घेते. त्यावर मी पान ठेवते आणि देठाची थोडं टाकते.
चार ग्लास पाणी या टोपामध्ये घातले. मी आता हे गॅसवर ठेवते. त्याच्यामध्ये अळूवडीचे हे मी गॅसवर आता ठेवले आहे टोपामध्ये. पंधरा मिनिटं मी असंच हे फास्ट गॅसवर ठेवते शिजण्यासाठी. अळूवडीचे रोल हे आता थंड आले, थंड करून घेतले. तर मी काढते कटिंग करायला. आपल्याला पाहिजे ना तेवढेच आपण म्हणजे जेवढे खाऊ शकतो तेवढे आपण हे करू शकतो. हे करायचे. बाकीचे फ्रीज मध्ये एक रोल फ्रीज मध्ये पण राहू शकतो 10-1 दिवस. आता मी कटिंग करते. मी या एक अळूवडीचा रोल कटिंग करून घेतला आणि एक मी तसाच मी फ्रीज मध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तसा बंद करून पॅक करून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवणार. तो 10-15 दिवस व्यवस्थित तसं राहू शकतो. म्हणजे आपल्याला जर कधी खायचं असलं तर आपण काढून चहा सोबत खाऊ शकतो. पॅन मध्ये मी थोडं तेल, राई अर्धा चमचा, जिरं आणि सफेद तीळ. मी गॅस बंद करते आणि तेलामध्ये थोडं परतून घेते.
मी ही केलेली गोड अळूवडी म्हणजेच पात्राळ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।